व्हिडिओ अशा एका सुपरफूड बद्दल आहे की जे सुपरफूड फक्त गर्भवती महिलांसाठीच नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन त्या सुपरफूडची खूप 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 मदत आपल्याला एकंदरीतच शरीराला व्यवस्थित आणि हेल्दी ठेवण्यासाठी होत असते. आता कुठलं हे सुपरफूड आहे, काय हे नेमकं आहे आणि स्वस्तात मस्त हे औषध नेमकं काय आहे याचाच हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर या सुपरफूडचं नाव आहे अळीव. हे महाराष्ट्रात पूर्वपार चालत आलेलं एक सुपरफूड मानलं जातं. शक्यतो हा जो विषय आहे किंवा अळीव बद्दल जेव्हा आपण बोलतो ना तेव्हा मोठ्या प्रमाणात त्याला गर्भवती महिलांशी जोडलं जातं, कारण महिलांसाठी ते खूप फायदेशीर ठरत असतं. अळीवाचे लाडू वगैरे पूर्वपार आपली आजी बनवत आली आहे. पण आजच्या धावपळीच्या काळामध्ये महिलांमध्ये जेव्हा आयर्नचं कमतरता असते, हार्मोनल इम्बॅलन्स असतो, या समस्यांवरती अळीव एकदमच सुपरफूडचं काम करतं. आता अशा काही तुम्हाला अजून अननोन फॅक्ट्स या अळीवाबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. नंबर 1 जे आहे ते म्हणजे नैसर्गिक एस्ट्रोजन. अळीवामध्ये मंडळी काय असतं, फायटो एस्ट्रोजन असतं, जे महिलांच्या शरीरातील एस्ट्रोजन हार्मोनची जी नक्कल आहे ना ते करायचं काम करतं. ज्यामुळे ज्या महिलांमध्ये मासिक पाळीच्या वेळी ज्यांना वेदना होतात, इरेग्युलर पिरियड्स आहेत, PCOD आहे, PCOS आहे, याचे जे त्रास आहेत ना त्यांच्यासाठी हे एक उत्तम असं औषध म्हणून काम करत असतं. विशेष म्हणजे केसांसाठी नंबर 2 म्हणजे केसांसाठी सुद्धा कॅरेटिन बूस्टर आहे. केस गळती थांबवण्यासाठी फक्त लोह चालत नाही तर सल्फरची सुद्धा गरज असते. अळीवामध्ये सल्फर युक्त अमिनो ॲसिड असतं आणि मोठ्या प्रमाणात ते असतं, जे तुमच्या केसांच्या मुळांना, हेअर फॉलिकल्सना मजबूती देतं आणि नैसर्गिक अगदी चमक, एकदम ग्लासी इफेक्ट सुद्धा तुमच्या केसाला देत असतं. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे अशक्तपणावर रामबाण उपाय. अळीवामध्ये लोहाचं प्रमाण जसं मी सुरुवातीपासून म्हणते ते इतकं जास्त असतं की फक्त 1 चमचा अळीव नियमित खाल्ला तर अवघ्या एका महिन्यात तुमच्या हिमोग्लोबिनची जी पातळी आहे ती लक्षणीय वाढते आणि त्याच्या सुधारणा होते. त्याच्यामुळे नक्की अळीव तुमच्या आहारामध्ये असला पाहिजे. यानंतरचा मुद्दा तो म्हणजे स्मरणशक्ती आणि मेंदूसाठी फायदेशीर. आता अळीवामध्ये ना कोलिन नावाचा एक घटक असतो जो स्मरणशक्ती वाढवण्यासाठी किंवा मेंदूच्या आरोग्यासाठी आवश्यक असतो. आता अळीवाच्या काही अननोन फॅक्ट्स मी तुम्हाला सांगितल्यात, मात्र अळीव तुम्ही कशा प्रकारे आणि कुठल्या कुठल्या फॉर्म मध्ये खाऊ शकतात याच्याच काही मी तुम्हाला टिप्स देते. आता त्यातली नंबर 1 पद्धत आहे ती म्हणजे नारळ पाणी आणि अळीव. बहुतेक लोक काय करतात, अळीव फक्त लाडवांच्या स्वरूपामध्येच खातात, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही गूळ टाकता, तूप टाकता, पण हे जे गूळ तूप आहे ना ते उन्हाळ्यात जास्त गरम पडण्याची सुद्धा शक्यता असते. मग तुम्ही काय करू शकता, नारळ पाण्यासोबत अळीव घेणं एक गेम चेंजर प्रकार मानला जातो. कारण कसं आहे, नारळ पाणी थंड असतं आणि अळीव उष्ण असतं. हे जे मिश्रण आहे ते शरीरातली उष्णता जी आहे ती बॅलन्स करतं. म्हणजे अगदी थंडावाही नाही, अगदी उष्णताही नाही, एक बॅलन्स साधण्याचा जो प्रकार आहे तो यामुळे होत असतो. आता यासाठी काय करायचंय, 1 चमचा अळीव आणि अर्धा कप नारळाचं पाणी घ्या किंवा साध्या पाण्यात सुद्धा रात्रभर तुम्ही भिजवू शकता. सकाळी ते फुललं की त्यावर उरलेलं नारळ पाणी घ्या आणि एकत्रित हे जे मिश्रण आहे ते प्या. यामुळे काय होणार आहे, अळीवामधील पोषक तत्व शरीरात लवकर शोषली जाणार आहेत आणि शरीरामध्ये नारळ पाण्यामुळे एक थंडावा सुद्धा राहणार आहे. यानंतर म्हणजे PCOD आणि वेट लॉस मध्ये अळीवाची भूमिका सुद्धा खूप महत्त्वाची मानली जाते. अळीवामध्ये काय असतं, मी जसं म्हणते की भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतं, ज्यामुळे पोट बराच वेळ भरलेलं राहतं आणि शुगर क्रेविंग जी आहे, गोड खाण्याची जी आपल्याला सतत इच्छा होते ती सुद्धा अगदी कमी होते. त्यामुळे अर्थातच त्यामुळे ओव्हर ईटिंग होत नाही. आता PCOD मध्ये होणारी जी इन्सुलिन रेझिस्टन्सची जी समस्या आहे ना ती सुद्धा अळीवाच्या सेवनामुळे कमी व्हायला मदत होत असते. त्यामुळे अळीव हा खऱ्या अर्थानं एक सुपरफूड प्रत्येक महिलेसाठी आहे आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा प्रत्येकासाठी आहे. आता मुळात हे अळीव कधी आणि कसं खाल्लं पाहिजे त्याचाही काही गोल्डन रूल आहे, कारण अति तिथे माती सुद्धा होत असते. तो शक्यतो दिवसाला फक्त 1 छोटा चमचा म्हणजे 5 ग्रॅम अळीव पुरेसं असतं. अति सेवन जर केलं तर पोटाचे विकार होऊ शकतात, गरम ते पडू शकतं. त्याच्यामुळे अति अजिबात ते खाऊ नका. आता अळीव हे उष्ण असल्यामुळे गरोदरपणामध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ते तुम्ही खाल्लं नाही पाहिजे. मात्र बाळंतपणानंतर ते दूध वाढवण्यासाठी त्या महिलेला अत्यंत उपयुक्त मानलं जातं आणि म्हणूनच प्रेग्नन्सी नंतर अळीवाचे लाडू वगैरे आपली आजी, आई बाळंतिणीला नेहमी देते, जेणेकरून तिचं शरीर भरून काढण्यासाठी आणि भरपूर दूध उत्पादन करण्यासाठी तिला अळीवाचा खूप फायदा होत असतो. तर असं हे एकदम मॅजिकल आणि सुपर फूड मानलं जाणारं अळीव तुम्हाला तुमच्या आहारामध्ये घ्यायला आवडेल का हे मला नक्की कमेंट करून सांगा. वेगवेगळ्या प्रकारे अळीवाचे वेगवेगळे फायदे आहेत ते जाणून घ्या आणि तुमचं लाईफ एकदम हेल्दी आणि हॅप्पी करा. बाकी हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा आणि लोकमत सखीवर असंच प्रेम करत राहा.